पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हा फटका इथे डान्सिंग डाऊन विकेट. चेंडूला पाठवला स्टेट डाऊन ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल याही वेळेला डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एकदा सज्ज होत असताना एक क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. सचिनला आलाय मिडऑफला. हा बॉल इथे डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक नाहीये. चेतन वरती चढवलाय हल्ला. धाव मिळतील 4. हा येतोय चौकार. 18. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर विथ द टर्न. डी बॅकच्या कव्हरला जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट चौकार आलाय. 22 धावा धाव फलकावर. पेव्हलियनकडनं 3 ते 4 पावलांचा रनऑफ. फुल टच चेंडू आणि चेंडू येतोय सरळ समालोचन कक्षाच्या पुढे. 1 बाउंड सीमा पार. SPL चौकार. झालेले 4 चेंडू मागे 12 धावा. खूपच क्षेत्ररक्षणाचा मात्र फायदा इथे उठवताना आपण पाहतोय. जबरदस्त असं आयोजन. मैदान एक जबरदस्त आणि प्रेक्षकांची गर्दी मात्र वाढलेली आहे. दरम्यान पाहूया पुन्हा एकदा. जयप्रकाश टू विशाल आणि चेंडू येतोय सरळ. ये लगा गगनचुंबी छक्का. व्हॉट अ शॉट. याच्यामध्ये तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा योगेश टू विशाल आणि हा चेंडू येतोय हवेत. पाहूया. ओ षटकार. षटकार आहे. इथून सुद्धा दिसतोय आम्हाला. धावसंख्या 49 आणि चेंडू जातोय हवेत. पाहूया. व्हॉट अ शॉट. क्या बात है धीरज. ये लगा सिक्सर. 6 चेंडू 10 धावा आणि ऑफच्या दिशेने पाहूया. कव्हर पॉइंटच्या वरून मला वाटतं चौकार. 4 धावा. 1 बाउन्स. एकदा 500 रुपयाचं पारितोषिक घेतोय की पाहूया. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स. 4 धावा. पंचांचा इशारा. अशा तऱ्हेने सामना. मॅन ऑफ द सिरीज आपण जर बघितलं तर प्रत्येक सामना अलग होता. प्रत्येक सामन्याचे चेस करण्याचे रन अलग होते. टार्गेट अलग होता. मात्र या प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडू ओपनिंग असो, त्यानंतर उत्कृष्ट बॉलर असो आणि त्यानंतर होणारी गोलंदाजी असो, या प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडून आपल्या संघाला विजेते करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला. त्यातल्या त्यात उत्कृष्ट ठरलेले मॅन ऑफ द सिरीजसाठी जे दावेदार होते यामध्ये आहे कल्पेश पाटील की ज्यांनी 117 रन्स आपल्या बॅटीने पटकावले आणि गोलंदाजीने 9 विकेटही घेतले. त्यानंतर आहे आशिष पाटील की ज्यांनी 126 धावा केल्या. आपल्या गोलंदाजीच्या बळावर त्यांनी 3 विकेट्सही काढल्या. त्यानंतर आहेत गौरव पाटील की जे बेस्ट बॅट्समन म्हणून ठरले, ज्यांनी 166 रन्स आपल्या फळीने जमवले आणि 2 विकेट्सही घेतले. मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मान अखेर पटकावला ज्यांनी 10 विकेट्स आणि आपल्या फळीने 12 विकेट्स आणि आपल्या फळीने 140 धावा केल्या. अशा ओम साई बिलिव्हर्समधील विशाल पाटील मॅन ऑफ द सिरीज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या खेळाडूसाठी.